विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत. आम्हाला कळतच नाही काय करायचं, आपलं रोजचं पोट आपलं आपलं चालू आहे. आमचं तर मत घड्याळाला आहे. परत लोकसभेला तुतारीच वाजणार. बऱ्याचशा ग्रामीण भागातून लोकांच्या मनातून आणि हातातून घड्याळ काय जात नाही डोक्यात. लोकसभेच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागले आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. याच अनुषंगाने ननई विरुद्ध भाऊजाई ही अटातटीची लढाई सुरू असतानाच इंदापूरकरांचा कौल कुणाकडे आहे हे पाहणार आहोत आपण आता. तर चला बघूया इंदापूरकरांचा कौल कुणाकडे आहे. सध्या सुमित्राताई पवार घड्याळ, कारण की इंदापूरचा जर विकास करायचा असेल तर सुमित्राताईला निवडून द्यायला लागते आणि देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा निवड करून नरेंद्र मोदीला निवडून द्यायचंय, त्यामुळे त्यांची निवड केली पाहिजे. आणि दत्तामामा भरणे यांनी भरपूर इंदापूर तालुक्यात विकास केला आहे, त्या अजितदादा पवारच्या नेतृत्वाखाली केले आहे. इथून पुढे जर इंदापूर तालुक्याला विकास करायचा असेल तर 100% सुमित्राताई वहिनीला निवडून दिलं पाहिजे. इंदापूर तालुक्याचा विकास असेल किंवा बारामती तालुक्याचा विकास असेल, सुप्रियाताई सुळेंनी याच्या आधी मोठं काम केलेलं आहे आणि याच्यानंतरही मला फुल 100% गॅरंटी आहे. ताई जेव्हा खासदार होतील तेव्हा इंदापूर तालुका किंवा बारामती तालुका याचा सगळा विकास होऊन जाईल. इंदापूर तालुक्याचा तुम्ही बघितला असेल तर 10 वर्षात दत्तामामा भरणेंनी विकास भरपूर केलेला आहे. तो विकास अजितदादांच्या माध्यमातून केलेला आहे आणि जर इंदापूर तालुक्याचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला सुनेत्रा वहिनींना मतदान देऊन विजयी करावं लागेल. आता आधी तर सुमित्राताई वातावरण आहे राष्ट्रवादी जास्त म्हणजे लीड आमच्या गावात तर राष्ट्रवादी. काय आता जेवढे कामं केल्यात काय केल्यात गावातली तेवढे म्हणजे त्यांच्या निधीतनं त्यांनी करून दिले. जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये, त्याच्यामुळे तुतारीला 100% इंदापूरमध्ये लीड मिळणार आहे. आता या सुप्रिया सुळे यांना 15 वर्षापासून खासदारकीचं पद आहे, पण इंदापूरमध्ये स्वतः इंदापूर शहरात म्हणून किंवा आमच्या ग्रामीण भागात सुद्धा त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या खासदार फंडातून असं कोणतंही एकही काम दाखवायला तुम्हाला सांगतो झालेलं नाही आजपर्यंत. आता नवीन चेहरा उलटा अजितदादाच्या माध्यमातून आम्हाला सुनेत्रा वहिनी पवार पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्या वेळेस पूर्ण ताकदीने घड्याळ 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 आणि शेवटी बाबा मोदी आहेत वरती. मोदींच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून किंवा तुमचे फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातूनच निधी येणार आहे. यापूर्वी आता विकास इंदापूरचा चालू आहे, बर्रे मामा असतील यांच्याच माध्यमातून आता चालू आहे. त्यामुळे आमचं मत हे घड्याळालाच राहणार. परत लोकसभेला तुतारीच वाजणार, कारण की सुप्रियाताईंनी 15 वर्ष सत्तेत होते. सुप्रियाताई त्यांचं कामकाज चांगले, परंतु अजून सगळं काम एकदम सगळ्यांनाही पटते ते सुप्रियाताई, कारण की पवार साहेबांचं काम अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. फक्त बारामती नाही इंदापूर नाही, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पवार साहेबांचं काम. गरिबासाठी मान्य आहे तिचं. काय काय केलं तुम्हाला? आम्हाला तर काय अजून कुठलं आम्हाला कळतच नाही काय करायचं, आपलं रोजचं पोट आपलं आपलं चालू आहे. आम्हाला काय माहित नाही, फक्त शाळेत आल्यावर बघणं देखणं ही एवढंच माहित आहे. त्याला मी देऊ मत, जे काय कोणी असेल ते त्याला सांगते ना ह्या चिन्हाला मतदान द्यायचं, गाड्याला म्हणलं गाड्याला द्यायचं. बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी की घड्याळ यानुसार इंदापुरात काय हवं आहे? सध्या घड्याळाचं तर वातावरण चांगलं आहे, कारण बऱ्याचशा ग्रामीण भागातून लोकांच्या मनातून आणि हातातून घड्याळ काय जात नाही डोक्यातून, त्यामुळं घड्याळाचं वातावरण चांगलं आहे. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींचं काम एवढं चांगलं आहे की लोकांना पुन्हा वाटतं की ही साथ पुन्हा मोदींना द्यावी आणि पुन्हा घड्याळाला चांगल्या पद्धतीने मतदान द्यावं. असं फक्त आपण मत देण्याच्या काठी ठरवणार, कोणाच्या बाजून बोलणं मला कुणाची हवं आहे? काय वातावरण कुणाचं काय? घड्याळ का तुतारी? आहे बाबा तुतारीची हवा वाटते मला. काय वाटते बाबा तुतारीची हवा वाटते. आता चालू आहे घड्याळ आणि तुतारीचं बी चालू आहे, पण आमचं तर मत घड्याळाला आहे. कशामुळं?
आमच्यासाठी चांगलं केलेलं आहे कुणी आपल्या अजित पवारांनी. त्यासाठी आमचं मत घड्याळाला झालं. तरी का घड्याळ तुतारी. कशामुळं? कारण आम्हाला माहिती आहे की ते आमचे प्रश्न पुढे संसदेत मांडणार आहेत आणि त्या गोरगरिबांसाठी आम्हाला वाटतं की ती तुतारी येईल म्हणून. इंदापुरात कुणाची हवा आहे लोकसभेला? अजितदादाचे. बर्णी मामा अजितदादा कार्य चांगले आहे त्यांचं. घड्याळ घड्याळ गरीबापर्यंत पोचतात. बर. जनतेची सेवा करतात, विरोधक गेली तरी कामं करतात. त्यांचं चांगलं करतो तो इंदापूर तालुका. त्याची हवा आहे इंदापुरात. घड्याळाला मतदान देणार आम्ही कशामुळं? अजित दादामुळं. बर. अजितदादांनी काय केलं? विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत. इंदापुरामध्ये हवा कोणाची हे मतदारांना विचारले असता सर्वसामान्य मतदारांकडून अगदी उत्स्फूर्त आपल्या भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. यावरून हे लक्षात येतं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ही एका घराण्यापुरती लढाई न राहता आता ही सर्वसामान्यांनी लढाई हातामध्ये घेतलेली पाहायला मिळत आहे. यावेळेस ही लढाई जरी आटातटीची असली तरी यामध्ये विजय कोण होणार हे येत्या 4 तारखेला आपल्याला कळणार आहे. कॅमेरामन प्रज्वल सह संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, इंदापूर.